राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये मोठी एक राजकीय घडामोड झाली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची आज घोषणा झाली आहे। सध्या कुर्ल्यातील तक्क्यावाड या परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक हे आज मोठा जल्लोष साजरा करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पेढे एकमेकांना भरवत या लोकांनी या सर्व मनसे सैनिक आणि शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी इथले स्थानिक शिवसैनिक आहेत। आज काय सांगाल? युतीची घोषणा करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज 20 वर्षानंतर पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसले आणि आज युतीची घोषणा करण्यात आलेली आहे। तुम्हा शिवसैनिक म्हणून तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आज युती झालेली आहे आणि हा महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे। हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करताना मुंबईमध्ये मराठी माणसांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली आणि ते स्थापना करण्याचं स्वप्न ठेवून बाळासाहेबांनी जी शिवसेना निर्माण केली ते स्वप्न बाळासाहेबांचं पुरवण्यासाठी या युतीमुळे इथून पुढे आणखीन त्या युतीमुळे त्या विषयाला आणखीन इथून पुढे जोर पकडला जाईल। उद्धव ठाकरे हाही संदेश दिलाय, फुटू नका तर वाया जाल किंवा चुकाल तर वेगळे व्हाल, अशा प्रकारचा संदेश देखील बरोबर आहे। ज्यावेळी त्यांनी गेल्या वेळी त्यांनी निवडणुकीने नारा दिला बट्टे तो कट्टेंगे, हा तर तेच आज उद्धव साहेब आणि राजसाहेब सांगतात मराठी माणसांना की आपण आता जर वाटलो गेलो तर आपण कायमचे संपून जाऊ। मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे यांची सत्ता असणं मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत गरजेचे आहे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकमेव दोन्ही पक्ष असे आहेत की जे फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून सर्व कार्यकर्ते आणि संघटना काम करत असते। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे एकत्र झाले। तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेले अनेक वर्षांपासून काम केलं, पूर्वी शिवसैनिक होतात, काय आज मनात भावना आहे? खूप आनंदाची भावना आहे। खूप आनंदाची भावना आहे। हा सुवर्ण योग आहे। तर तो साहेबांनी जे दिलेले जे आम्हाला आता जे दोन्ही जण उद्धवजी आणि आपले राजसाहेब एकत्र आलेले आहेत, तर त्यांनी जे आम्हाला आदेश दिलेले ते आम्ही पूर्ण पालन करून मराठी माणसांसाठी ही दोन्ही जण एकत्र आलेले, तर त्याच्यासाठी आम्ही एक जीवाचं रान करून आम्ही काम करणार आणि मराठी माणसांना आणि मराठी माणसांनी पुढे यावं हीच एक इच्छा आहे। मराठी माणसासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि सर्व मुंबईतील मराठी माणूस एक येऊ, अशा प्रकारे तुम्ही प्रतिक्रिया दिली। काय एकूणच सांगाल? दोन्ही बंधू आज एकत्र झाले, युतीची घोषणा झाली आहे, काय सांगाल? सर्वात प्रथम तर मी ज्या लोकांनी म्हणजे 20 वर्ष झाले की त्या लोकांनी अहोरात्र प्रयत्न केला की हे दोघे एकत्र यावेत म्हणून, आणि त्यांना कुठेतरी आता ह्या 2025ला योग आला आणि ते पण ज्या मराठी माणसाची ज्यावेळी फूट पडत चाललेली आहे ते यांच्या डोक्यात आलं की बाबा आता कुठेतरी हे आपण दोघं एकत्र येऊन महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणं गरजेचं आहे। त्याचं खरोखर त्यांनी मनापासून मी स्वागत करतो की त्यांनी कुठेतरी आता एक मराठी माणसाचं हित बघितलं आणि एकत्र आलेत। या भविष्यात खरोखर आज तुम्ही बघत असाल पूर्ण मुंबईभर जो जल्लोष चाललाय की ज्यांना खरोखर इच्छा होती की हे दोघं एकत्र यावेत। ह्याच्या पुढेही मराठी माणसाला जर हित आणि महाराष्ट्रात जर ताटमानेने जगायचं असेल तर मी पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला खरोखर आव्हान करतो की खरोखर या दोघांच्या पाठी खंबीरपणे उभे राहा आणि महाराष्ट्रात आणि मुंबई महानगरपालिकेवरती खरोखर आपल्या मनसेचा आणि शिवसेनेचा भगवा फडकावा। शिवसेना मनसे युतीचा विजय असो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहात, तुम्ही सर्व आज युतीच्या माध्यमातून एकत्र येतात। पुन्हा एकदा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना शाखेत तुम्ही आला नव्हता, आज शाखेमध्ये आलात, एकत्र जल्लोष साजरा करतात। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे व शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा DNA फक्त एकच आहे, मराठी माणसाचा विकास। हा DNA घेऊन आम्ही पुढे जाणार आहे आणि मराठी माणसाला होणारा अन्याय अत्याचारी लढत राहणार आहे। आज बघत असाल तुम्ही बाकी पक्षवाले काय करतात आहे, फक्त मराठी माणसाला दाबायचा प्रयत्न करत आहेत, पण ही ह्यांची हुकुमशाही ही चालून देणार नाही इकडं। आणि कुर्ल्यातल्या माझ्या मराठी माणसाला, सर्व समाजाच्या माणसाला, जो कुठला असेल समाजाचा, हिंदू असेल, मुस्लिम असेल, हिंदी भाषिक असेल, त्यांना मी आवाहन करतो की ह्या ज्या बाकीचे पक्ष हे तुम्हाला धार्मिक गोष्टी सांगून तुम्हाला त्यांचा फायदा करून
आपलं मत, त्यांचं मत आपल्या पत्रात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अशा लोकांच्या धुलचापाऱ्याला आणि हे असे ते बंगाली बाबांना उभा करू नका. आज मराठी माणसासाठी सर्व माझ्या कुर्लेकर भावकांना एकत्र येऊन या मराठी कुर्ल्यामध्ये मशाल आणि रेल्वे इंजिन हे चिन्ह घेऊन एक साथ निवडणूक लढून आपल्याला इथल्या मराठी माणसाला मुंबईच्या महानगरपालिकेत बसवायचं आहे आणि आमचा महापौर मराठी असणार आहे, कुठला परप्रांतीय नसणार आहे. दोन्ही बंधू एकत्र आले तर शून्यच होणार आहे असं भाजपचं मत आहे, विरोधकाचं मत आहे. तुम्ही तरुण शिवसैनिक शाखा प्रमुख आहात, काय वाटतं तुम्हाला? भाजप जे काही सांगेल त्यात काय तथ्य नसतं. आज संपूर्ण महाराष्ट्र मराठी माणूस दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे खूप खुश आहे. बाळासाहेब ठाकरेंचं आज स्वप्न पूर्ण झालं आणि येत्या महानगरपालिकेमध्ये मनसे शिवसेना महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अनेक वर्षांपासून शिवसेनेत काम करताय, काय वाटलं तुम्हाला आज युतीची घोषणा झाली आहे, एकत्र चालायचं? मनापासून आपल्या चॅनलचे धन्यवाद मानतो. आज खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट यांना आज आत्म्यात शांती लाभली, कारण दोन भाव एकत्र होणं ही काळाची गरज होती आणि ते आज ते दोघांनी दाखवून दिलं. भले 20 वर्ष का ना लागले, परंतु आज हा एकत्र येणं हा खरोखर मराठी माणसांसाठी व स्थानिक रहिवाशांसाठी हा अत्यंत भावूक हा योग आहे. त्या योगामुळं आज स्थानिक लोकांचं की अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत. वारंवार साहेबांनी जसं माननीय बाळासाहेबांनी जसं आज सांगितलं होतं की मराठी माणसा जागा हो, नाहीतर इथून पेटा बांधून जावं लागेल, तसं आता होणार नाही. कारण आता यांची पेटी यांना बांधून परत पाठवायला लागणार आहे. म्हणून हे दोन भाऊ एकत्र आलेत. खूप आनंदाची आणि एक मौल्यवान अशी गोष्ट झालेली आहे आणि यांनी खरोखर कायमस्वरूपी एकत्र राहावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि यापुढे जो काही लढा आहे ते विरोधकाबरोबर आहे. आता जे चाललंय बीजेपीने हा रँक बघितलात ना आलेला अमेरिकेचा महिला रँक, जे आपले पंतप्रधान जर आढळले असतील तर खरोखर यांना पहिलं बाद करा. ही नालायक माणसं असे देशावर राज्य नसावं, ह्या नालायक लोकांचं असं राज्य नसावं. ह्या नालायक लोकांनी ह्या देशाची खरोखरच विटंबना केली. बरोबर, या नालायक लोकांनी देशाची विटंबना केली अशी तुमची तीव्र प्रतिक्रिया आहे. अनेक वर्षांपासून तुम्ही एकत्र अनेक वर्षांपासून तुम्ही एकाच परिसरामध्ये राहत होतात, मात्र पक्षाची युती नव्हती. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र झाले. आज तुम्ही जल्लोष देखील साजरा केलाय. सर्वांना पहिल्यांदा जय महाराष्ट्र. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबांना नमस्कार, राजसाहेबांना माझा नमस्कार, उद्धव साहेबांना माझा नमस्कार, आदित्य साहेबांना नमस्कार, अमित साहेबांना नमस्कार. आज इथे जे उपटे आलेले आहेत त्यांना त्यांच्या जागा दाखवण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना यांची युती झालेली आहे. आणि आम्ही 20 वर्षापासून हे स्वप्न बघत होतो की ही युती कधी होईल आणि आम्ही उपट्यांना कधी बाहेर काढून फेकू. आज उपट्यांना इथून काढून टाकायचा टाइम आलेला आहे. सर्व मुंबईतील सर्व जनतेला आमचं आव्हान आहे की सर्व भेदभाव सगळे विसरून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना या युतीला सहकार्य करून उपट्यांना बाहेर काढण्यासाठी आमची मदत करावी आणि इथून पुढे गोडी गुलाबाचं सरकार राज्य चालू राहील हीच आमची विनंती आहे. ते तुम्ही सातत्याने म्हणताय उपट्यांना बाहेर फेकून जाईल, पण कशा प्रकारचा तो एकूण स्ट्रॅटेजी असणार, काय असणार? उपट्यांना बाहेर कशा प्रकारचं सॅटिस्फाय म्हणजे कसं, जे आमच्या इथं नसतात, महाराष्ट्रातला नाही आहेत पण बाहेरून आलेले त्यांना वेगळंच राजकारण करायचं असतं. आज सगळ्या जनतेला त्यांनी एवढं पिळून काढलेलं आहे, एवढी महाराष्ट्राची जनता त्रस्त झालेली आहे की त्यांनी सिलेंडरच्या गॅस वाढवलेत, पामतेलाचे रेट वाढवलेत, त्यांनी सगळ्या जागेचे रेट वाढवलेत, त्यांनी सगळ्या गोष्टीचे रेट वाढवून ठेवलेले आहेत. आज मराठी माणूस कुठेतरी खचला गेलेला आहे, त्याला कामधंदा नाहीये आणि इथे सगळे मजदूर लोक राहतात. त्यांच्यासाठी इथे काहीतरी करण्यासाठी या योग आलेला आहे. यासाठी आम्हाला लढायची आहे. तरी आम्हाला सर्व मराठी बांधवांनी सहकार्य करावं हीच नम्र विनंती. पहिला म्हणून तुम्हाला काय वाटतं या युतीवर? सगळ्यात पहिला सगळ्यांना जय महाराष्ट्र. आज दिवाळी आणि दसरा साजरा झालेला आहे. उद्धव साहेब आणि राजसाहेब आज जी युती झालेली आहे ही मराठी माणसासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे सगळ्या मराठी माणसांनी एक होऊन आज इलेक्शन पिरियडमध्ये सगळ्यांनी
सगळ्यांनी मराठी माणसांनी पुढे येऊन मतदान आपलं करायचं आहे. आज हा दसरा दिवाळीचा आहे, तर सगळ्या मराठी माणसांनी जल्लोषात साजरी करायचं आहे. जय महाराष्ट्र, जय उद्धव साहेब आणि जय राज ठाकरे. आज 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 युती होत असताना या व्यासपीठावरती राज ठाकरे म्हणाले की राज्यामध्ये मुलं पळवणारी टोरी सक्रिय झालेली आहे, तसे राजकारणातली गँग ही देखील सक्रिय झाली आहे. हे राजकारणातले गँग हे भाजप ह्या लोकांना माहितीच आहे की बाबा कोण मुलं पळवतात, काय पळवतात. पण सर्वात पेक्षाचा आमचा आनंद झाला म्हणजे आज 20 वर्षाचं आमची खरी दिवाळी मराठी माणसांची आज झाली की दोघं भाऊ एकत्र आले, काय आले. हे बाकी जण जे उपरे आहेत ते आम्हाला चालतात की तुम्हाला मुस्लिम काय नाही, आम्ही सर्व एकत्र आहे. असं जातभेद आमच्यात काही नाही ना. राजसाहेब बोलतात ना उद्धव साहेब बोलतात, आमच्यात जातपात काही नाही. सर्व आम्ही एकत्र आहे आणि एकत्र मिळून आम्ही इथं. तुमच्या प्रभागामधून देखील काही लोक दुसऱ्या पक्षामध्ये गेलेली आहे, सातत्याने तुम्हाला लोकांना प्रलोभन दाखवलं जातं. अशांना आत्ता काय संदेश द्या? काय नाही, गेलेत त्यांना शुभेच्छा. बाकी आम्हाला काय केलं तर आम्ही करू. सीट आमचीच येणार, युतीचीच सीट येणार. मनसे शिवसेना युतीची सीट येणार. महापौर आमचाच. हे होते जिल्ह्यातील टक्केवाड परिसरामधले शिवसैनिक. त्यांनी आज जल्लोष साजरा केलेला आहे आणि मुंबई महानगरपालिकेवरती मराठी माणूसच हा महापौर होईल अशा प्रकारची त्यांनी घोषणा केली आहे. मी गुणवंत नागर, DRV न्यूज, मुंबई.